Hello students, we are going to start the third lecture of science today. आपण मागच्या लेक्चरमध्ये केमिकल रिॲक्शन आणि इक्वेशन ही कन्सेप्ट पूर्ण क्लिअरली बघितली होती. केमिकल इक्वेशन काय असतं तर त्याचंच एक सोपं एक्झाम्पल आज कंटिन्यू करू आणि नेक्स्ट बीटला आपण सुरुवात करूया. तर स्क्रीनवर दिसते त्याप्रमाणे वरती व्हाईट याच्यामध्ये जे तुम्हाला दिसतंय ते झालं एक वर्ड इक्वेशन, एक केमिकल रिॲक्शन घडून येते. ही रिॲक्शन तुमच्या पुस्तकामध्ये तिथेच खाली ज्यावेळेला आपण स्टेप बघितल्या 6 स्टेप्स त्याच्या खालीच एक रिॲक्शन दिसते तुम्हाला, ती एक रिॲक्शन दिलेली आहे. काय म्हणते ही रिॲक्शन? सिल्वर नायट्रेटची रिॲक्शन घडून येते सोडियम क्लोराईड सोबत आणि आपल्याला प्रॉडक्टमध्ये काय मिळतं आहे? सिल्वर क्लोराईड प्लस सोडियम नायट्रेट. म्हणजे सिल्वर नायट्रेटमध्ये सोडियम क्लोराईड आपण मिक्स करणार आहे, या दोघांची केमिकल रिॲक्शन घडून येणार, दोघांमध्ये रिॲक्शन घडून येते. याचा अर्थ हे दोन कोण झाले? रिॲक्टंट्स. या रिॲक्टंट्सचे एकमेकांसोबत रिॲक्शन झाल्यावर आपल्याला फायनली प्रॉडक्ट मिळाले. काय प्रॉडक्ट मिळाले? सिल्वर क्लोराईड प्लस सोडियम नायट्रेट. आता आपल्याला केमिकल इक्वेशनमध्ये लिहायचं आहे. मागच्या लेक्चरमध्ये बघितल्याप्रमाणे केमिकल इक्वेशनमध्ये लिहिताना काय करावं लागेल? एकच चेंज करावं लागेल की आपल्याला वरती जे रिॲक्शनमध्ये जे कंपाऊंड्स दिलेले आहे त्यांना त्यांच्या केमिकल फॉर्म्युल्याने रिप्रेझेंट करायचं. कशाने रिप्रेझेंट करायचं? केमिकल फॉर्म्युल्याने रिप्रेझेंट करायचं. मग आता सिल्वर नायट्रेट, सिल्वर म्हणजे Ag, सिल्वर म्हणजे Ag आणि नायट्रेटसाठी आपण काय लिहिले? NO3. मग त्या सिल्वर नायट्रेटचा केमिकल फॉर्म्युला काय झाला? AgNO3. आपण मग सिल्वर नायट्रेटच्या जागी काय लिहिलं? AgNO3. हे की ॲक्वॅस सोल्युशन आहे, लिक्विड सोल्युशन होतं म्हणून काय लिहिलं आपण ब्रॅकेटमध्ये AQ. ते त्याला कशामध्ये आपण मिसळवलं आहे, कशात मिक्स केलं आहे? सोडियम क्लोराईड. सोडियम क्लोराईडचं केमिकल फॉर्म्युला काय असतो? सगळ्यांना माहिती, NaCl. सोडियम क्लोराईड म्हणजेच आपलं काय? कॉमन सॉल्ट, मीठ. या दोघांची एकमेकांसोबत रिॲक्शन झाली आणि प्रॉडक्टमध्ये मला काय मिळालं? सिल्वर क्लोराईड प्लस सोडियम नायट्रेट. कंपाऊंड्स ब्रेक झाले आणि नवीन प्रॉडक्टमध्ये आपल्याला काय मिळतंय? AgCl, दॅट इज सिल्वर क्लोराईड प्लस NaNO3, दॅट इज सोडियम नायट्रेट. समजते स्टुडंट? ही काय झालं? त्याचं केमिकल इक्वेशन. हे काय झालं? त्याचं केमिकल इक्वेशन. तर याच्यामध्येच एक तुम्हाला इम्पॉर्टंट गोष्ट डू यू नोमध्ये दिलेली आहे. काय दिलेलं आहे तिथं? लिहिलं आहे त्यांनी, सिल्वर नायट्रेट इज यूज्ड इन द वॉटर्स इंक. सिल्वर नायट्रेट इज यूज्ड इन द वॉटर्स इंक. सिल्वर नायट्रेटचा उपयोग कशामध्ये केला जातो? वॉटर्स इंक. वॉटर्स इंक म्हणजे काय? मतदान केल्यानंतर ज्यांनी मतदान केलं त्याच्या हाताला एक शाई लावल्या जाते. ती जी शाई लावल्या जाते ती शाई कशापासून बनलेली असते? सिल्वर नायट्रेट. त्या शाईमध्ये काय असतं? सिल्वर नायट्रेट. ती जी इंक तुमच्या बोटाला लावली जाते ती कशापासून बनलेली असते? सिल्वर नायट्रेट. इम्पॉर्टंट आहे, त्याला ब्रॅकेट करायचे बुकमध्ये, टेक्स्टबुकमध्ये. येणाऱ्या एक्झाममध्ये येऊ शकतं. आत्ताच इलेक्शन झालेले आहेत व त्याला अनुसरून हा क्वेश्चन येण्याची शक्यता नाकारता येत नाही. सो सिल्वर नायट्रेटचा उपयोग कशात केला जातो? वॉटर्स इंकमध्ये. समजतंय? सो आता केमिकल इक्वेशन सर्वांना समजलं आहे असं गृहीत धरून आपण सुरुवात करूयात इम्पॉर्टंट बीटला, ज्याच्यामध्ये मोस्ट ऑफ द स्टुडंट कन्फ्यूज होतात, त्यांना अडचण येते. तो बीट म्हणजे हाऊ टू बॅलेन्स केमिकल रिॲक्शन किंवा इक्वेशन. हाऊ टू बॅलेन्स केमिकल इक्वेशन. केमिकल इक्वेशन बॅलेन्स करायचं कसं ते आपण स्टेप बाय स्टेप समजून घेऊया. हा व्हिडिओ जर तुम्ही व्यवस्थित बघितला तर तुम्हाला बॅलेन्सिंग नावाचा बीट पुन्हा करायची गरज पडणार नाही. आज आपण बॅलेन्सिंग पूर्ण शिकणार आहोत. केमिकल इक्वेशन बॅलेन्स करायचं कसं. सो व्हिडिओ व्यवस्थित बघायचा आहे आणि हातामध्ये आता व्हिडिओ बघत असताना नोटबुक, पेन आणि टेक्स्टबुक तिन्ही गोष्टी जवळ ठेवायच्या आहे आणि जसा जसा व्हिडिओ पुढे जाईल तसं तसं नोटबुकवरती लिहायला सुरुवात करायची आहे.
We are going to see how to balance chemical equation. Chemical equation balance कसं करायचं. मोस्ट ऑफ द स्टुडंट गेट कन्फ्युज इन दिस टॉपिक. बऱ्याच जणांना याच्यामध्येच अडचण येते की केमिकल इक्वेशन नेमकं बॅलन्स कसं करायचं असतं. एक्झाममध्ये क्वेश्चन काय येतात बघा. एक्झाममध्ये तुम्हाला एकतर क्वेश्चन अशा फॉर्मॅटमध्ये येऊ शकतो. अनबॅलन्स केमिकल इक्वेशन दिलेलं असेल आणि तुम्हाला येईल बॅलन्स द अबाव केमिकल इक्वेशन. म्हणजे तुम्हाला त्याला काय करावं लागेल, बॅलन्स करावं लागेल. अशा प्रकारचा क्वेश्चन येऊ शकतो. तर आज आपण स्टेप बाय स्टेप बघूया की नेमकं इक्वेशन बॅलन्स करायचं कसं. तर यातली सगळ्यात महत्त्वाची स्टेप 1 म्हणजे तुम्हाला राईट डाऊन अ केमिकल इक्वेशन. म्हणजे वर्ड इक्वेशन दिलं असेल, केमिकल रिॲक्शन दिलेली असेल तुम्हाला, जे आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं. सोडियम हायड्रॉक्साईड जे असेल याचं आपल्याला काय लिहावं लागेल, मग त्याचं केमिकल फॉर्म्युला लिहावं लागेल. सल्फ्युरिक ॲसिड जो आहे आपल्याला एक रिॲक्शन दिलेली आहे. सोडियम हायड्रॉक्साईडची रिॲक्शन सल्फ्युरिक ॲसिड सोबत झाल्यावर मला काय मिळालं, सोडियम सल्फेट प्लस वॉटर. लेफ्ट साईडला जे ते कोण असतात, रिॲक्टंट. राईट साईडला जे ते कोण असतात, प्रॉडक्ट. आता या सर्वांचे आपल्याला काय लिहायचे आहेत, केमिकल फॉर्म्युले. हीच आपली स्टेप 1. याच्यावरून केमिकल इक्वेशन आपल्याला लिहायचं आहे. सोडियम हायड्रॉक्साईडचा फॉर्म्युला आहे NaOH. याच्या जागी काय लिहिलं, NaOH. सल्फ्युरिक ॲसिडचा असतो H2SO4, म्हणून इथं लिहिलं H2SO4. आपल्याला प्रॉडक्टमध्ये काय मिळालं, रिॲक्शन झाल्यावर सोडियम सल्फेट. सोडियम सल्फेटच्या जागी काय लिहिलं, Na2SO4 आणि वॉटर म्हणजे H2O. मग स्टेप 1 म्हणजे काय, फक्त दिलेल्या रिॲक्शनवरून केमिकल इक्वेशन लिहून घेणे. केमिकल इक्वेशन लिहून घेणे. आत्ताशी आपण इक्वेशन लिहिलेलं आहे. सध्या हे कसं आहे, अनबॅलन्स. कसं आहे, अनबॅलन्स आहे. समजतंय. काय केलं आपण, फक्त रिॲक्शनवरून केमिकल इक्वेशन लिहून घेतलं. नाव स्टेप 2. स्टेप 2 अति महत्वाची आहे. स्टेप 2 आपल्याला काय सांगते बघा. स्टेप 2 आपल्याला सांगते चेक वेदर द इक्वेशन इज बॅलेन्स्ड ऑर अनबॅलेन्स्ड. रिॲक्शन ही बॅलेन्स आहे किंवा अनबॅलेन्स आहे आपल्याला चेक करायचं आहे. हे सर्व शिकत असताना तुम्ही टेक्स्टबुकमध्ये स्टेप 2 पूर्णपणे क्लिअरली वाचायची आणि बघायची. टेक्स्टबुकमध्ये, पुस्तकात सगळं बघायचंय. व्हिडिओमध्ये आपण सगळं कन्सिडर करू शकत नाही, लिहू शकत नाही. काही लिमिटेशन्स असतात. उरलेल्या गोष्टी तुम्ही टेक्स्टबुकमध्ये बघायच्या आहे. तर हे करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम एक चार्ट ड्रॉ करावा लागेल. काय ड्रॉ करावं लागेल, चार्ट. बघा, प्रत्येक कंपाऊंड हा एक किंवा त्यापेक्षा अधिक एलिमेंटनी बनलेला असतो. 1, 2, 3 अशा 2 अशा एलिमेंट्सनी बनलेला असतो. कोण, कंपाऊंड. एक पेक्षा अधिक एलिमेंट्सनी बनलेला असतो. कोण, कंपाऊंड. तर आपल्याला हा चार्ट लिहित असताना 3 तक्ते करायचे, 3 रकाने करायचे. पहिला जो असेल बॉक्स त्याच्यामध्ये आपल्याला लिहायचे एलिमेंट. जे इक्वेशन आहे त्या इक्वेशनवरून इंडिव्हिज्युअल एलिमेंट्स आपल्याला सर्व इकडे एका खाली एक लिहून घ्यायचे. पुढचा जो बॉक्स आहे त्याच्यात आपल्याला लिहायचे रिॲक्टंट्स. त्याच्यात काय लिहायचे, आपल्याला रिॲक्टंट्स लिहून घ्यायचे आहे. आणि लास्टचा जो चार्ट आहे त्याच्यातून आपल्याला काय लिहायचे आहेत, प्रॉडक्ट. बघा मग आता की एलिमेंट्स कोणते कोणते सापडत आहेत आपल्याला. बघा, NaOH मध्ये कोण सापडला आपल्याला, Na. मग इथं मी Na लिहिला, हा एक एलिमेंट. O म्हणजे ऑक्सिजन, मला इथं ऑक्सिजन सापडला, एलिमेंट ऑक्सिजन लिहिला. H म्हणजे हायड्रोजन लिहिला. पुढे बघा काही वेगळं दिसतंय का, H आपण ऑलरेडी लिहिलेला असल्यामुळे याच्यातलं H आपण इथं लिहिणार नाही. एकदाच एलिमेंटची नावं लिहायची. पुढचा आहे S म्हणजे सल्फर, इथं लिहून टाकला. O आपण ऑलरेडी घेतलेला इथं, म्हणून हा O घेणार नाही. पुन्हा इथं बघा सगळं आपण घेतलेलं आहे. याचाच अर्थ सर्व एलिमेंट्स आपण इथं आता लिहिलेले आहे. कळतंय, समजतंय. पुढचा जो बॉक्स आहे तो रिॲक्टंट्स. रिॲक्टंट्स म्हणजे काय, या ॲरोच्या लेफ्ट साईडला असलेले सर्व. मग ॲरोच्या लेफ्ट साईडला किती Na आहेत हे आपल्याला इथे लिहायचं. Naचे किती एलिमेंट्स आहे, Naच्या समोर काही नंबर दिसतोय का आपल्याला, नाही. म्हणजे याचा अर्थ इथं किती Na आहेत, 1. हेच आपल्याला प्रॉडक्टमध्ये बघायचं Na आहे का. ऑब्व्हियसली जे रिॲक्टंटमध्ये असणार आहेत तेच प्रॉडक्टमध्ये मिळणार आहे. प्रॉडक्टमध्ये वेगळं काही मिळणार आहे का आपल्याला, नाही. तर प्रॉडक्टमध्ये किती Na आहेत बघा. हा Naच्या खाली जे लिहिलं त्याच्यावरती U आपण ते थोड्या वेळाने रूल्स बघणार आहे. सध्या लक्षात घ्या, इकडे Naच्या पुढे आणि मागे काही नंबर नव्हता म्हणून 1 लिहिलं. Naच्या पुढे नंबर आहे किती आहे, 2, म्हणून Naच्या समोर किती लिहिलं, 2. बघा आता इथं O किती आहेत, सर्वात महत्वाचं. इथे 1 O आहे आणि इथे Oच्या समोर 4, म्हणजे 4 आणि 1 किती झाले, इथे आहेत 5 O. इथे किती O आहेत, 5. समजतंय. इकडे बघायचं आपल्याला आता O किती आहेत. इथे 4 O आहेत आणि इथे 1 O आहे, म्हणजे इथे पण किती आहेत, 5. कळतंय. पुढे बघायचं आपल्याला H. बघा इथे H आहे का, हो. किती H आहे, 1. इथे H आहे का, हो. किती H आहे, 2. मग इथं लिहायचं 1
इथं लिहायचं 2. इथे बघायचं आहे एस आहे का, हो. एस आहे का, हो. किती एस आहे, एकच. इकडे दिसतोय का आपल्याला एस, हो आहे. किती आहे, एकच. इथं एस आहे, एस आहे. बरं, मग आपण काय केलं आता, नेमकं काय बघितलं आपण, एलिमेंट्स लिहून घेतले आणि त्या एलिमेंट्सची संख्या रिॲक्टंटमध्ये किती आहे आणि प्रॉडक्टमध्ये किती आहे हे आपण आता क्रॉस व्हेरीफाय केलं. मग आपल्याला असं लक्षात आलं, रिॲक्टंट्समध्ये सोडियम 1 आहे, पण प्रॉडक्टमध्ये किती आहे तो 2. ऑक्सिजन मात्र 2 इकडे सारखे आहेत. हायड्रोजन रिॲक्टंटमध्ये किती आहे 1 आणि प्रॉडक्टमध्ये किती आहे 2. सल्फर मात्र 2 इकडे सारखं आहे. मग ही रिॲक्शन, हे इक्वेशन बॅलेन्स आहे की नाही हे कसं बघायचं, हे इक्वेशन बॅलेन्स आहे की नाही कसं बघायचं. बघा, केमिकल इक्वेशन हे तेव्हाच बॅलेन्स समजलं जातं जेव्हा नंबर ऑफ एलिमेंट्स इन रिॲक्टंट्स आर इक्वल टू द नंबर ऑफ एलिमेंट्स इन प्रॉडक्ट. म्हणजेच काय, रिॲक्टंटमध्ये जेवढे एलिमेंट आहेत तेवढेच एलिमेंट कुठे असले पाहिजे, प्रॉडक्टमध्ये. तेवढेच एलिमेंट कुठे असले पाहिजे, प्रॉडक्टमध्ये. तर आणि तरच जे दिलेलं इक्वेशन आहे ते कसं असतं, बॅलेन्स. मग आता ह्या कंडिशनमध्ये जर बघितलं तुम्ही, इथे सोडियम आणि हायड्रोजन दोन्हीच्या दोन्ही काय आहेत, अनबॅलेन्स. ऑक्सिजन बॅलेन्स आहे आणि सल्फर बॅलेन्स आहे, परंतु हे दोन अनबॅलेन्स असल्यामुळं पूर्णच्या पूर्ण केमिकल इक्वेशन काय आहे, इथे अनबॅलेन्स आहे. एक लक्षात घ्यायचंय, दिलेल्या एलिमेंटच्या संख्येपैकी एक एलिमेंट रिॲक्टंट आणि प्रॉडक्टमध्ये जरी सेम नसला तरी पूर्णच्या पूर्ण इक्वेशन अनबॅलेन्स असतं. म्हणजेच इथे 4 एलिमेंट असते आणि एकच एलिमेंट अनबॅलेन्स असतं, बाकी दोन्हीकडची संख्या सारखी असती तरी देखील हे इक्वेशन कसं राहिलं असतं, अनबॅलेन्स. समजतंय. मग स्टेप 2 मध्ये आपण काय आयडेंटिफाय केलं, काय बघितलं की दिलेलं इक्वेशन बॅलेन्स आहे किंवा नाही. मग आपल्याला काय कळालं, दिलेलं इक्वेशन कसं आहे, अनबॅलेन्स आहे. दिलेलं इक्वेशन कसं आहे, अनबॅलेन्स आहे. माफ करा, मागच्या याच्यामध्ये आपण जे बघितलं ते हायड्रोजन फक्त 1 नसून हायड्रोजन 3 आहे. बघा, हा हायड्रोजन 1 आणि हे हायड्रोजन 2, असे 2 आणि 1 मिळून किती आहे, 3 हायड्रोजन आहे. इथे मात्र 2च आहेत, तरी देखील हे काय आहे, अनबॅलेन्सच आहे. आपण मागच्या वेळेला बघताना फक्त हा हायड्रोजन बघितला नजर चुकीने, पण इथे देखील हायड्रोजन होता. हे 2 आणि हा 1, असे किती हायड्रोजन दिसत आहेत आपल्याला इथं, 3. हे 3 आणि हे 2, तरी देखील हे काय आहे, अनबॅलेन्स आहे. समजतंय. तर पुढे स्टेप 3 ला जाण्याआधी आपल्याला काही महत्वाच्या गोष्टी बघायच्या आहे, काही रूल्स बघायचे आहेत इम्पॉर्टंट. काय आहेत ते सम इम्पॉर्टंट रूल्स, काय सांगता आपल्याला बघा. सम इम्पॉर्टंट रूल्स बघा, सपोज इथे जर एखादा कंपाऊंड लिहितो मी, एक लिहू आपण इथे H2O, हा सपोज कंपाऊंड आहे. कंपाऊंडच्या समोर जर एखादा नंबर इंडिकेट केलेला असेल, कंपाऊंडच्या समोर सपोज इथे जर एखादा नंबर इंडिकेट केलेला असेल, समजतंय, इथे जर लिहिला असेल तर त्याला आपण काय म्हणणार आहे, सफिक्स, प्रिफिक्स. त्याला आपण काय म्हणणार आहे, प्रिफिक्स. त्याला आपण म्हणणार आहोत प्रिफिक्स. नावाच्या समोर जे लावलं जातं त्याला म्हणतात प्रिफिक्स. त्याला आपण काय म्हणणार आहे, प्रिफिक्स. त्याला आपण म्हणणार आहे प्रिफिक्स. आणि नावाच्या मागे जे लावलं जातं त्याला आपण काय म्हणतो, सफिक्स. मग परत एकदा बघू. सपोज हे एक्झाम्पल घेऊ आपण, CO2 हा एक आपण कंपाऊंड जर घेतला तर ह्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला काय कळतंय, CO2 याच्या समोर जर मी 2 लिहिले, याच्या समोर जर मी काय लिहिले, 2 लिहिले, तर बघा नियम काय सांगतो आपल्याला, प्रिफिक्समध्ये जर एखादा नंबर असेल तर तो एंटायर कंपाऊंडला लागू होतो. तो एंटायर कंपाऊंडला लागू होतो. म्हणजेच याचा अर्थ काय, ज्यावेळेला तुम्ही आता चार्ट बनवशाल, इथे हा चार्ट बनवशाल, इथं तुम्ही काय लिहिशाल, रिॲक्टंट, आणि इथे काय लिहिशाल तुम्ही, प्रॉडक्ट. तर रिॲक्टंटमध्ये आणि प्रॉडक्टमध्ये संख्या बघत असताना C किती आहे, 2 आहे. आता नंबर तर सीच्या समोर लावलेला आहे, मग O किती आपण लिहून टाकतो 2, बट दॅट इज रॉंग. O2 आहे का, नाही. ज्या वेळेला कंपाऊंडच्या प्रिफिक्समध्ये एखादा नंबर असतो तर तो सर्वांसाठी लागू असतो. म्हणजे अशा वेळेला इथे C ची संख्या 2च असेल, परंतु O ऑलरेडी 2 होते, आणखी 2 ऍड झाले, त्यामुळे O ची संख्या किती झाली, 4. O किती असेल इथे, 4. समजतंय, कळतंय. पुढचा नियम आपल्याला असं सांग, तर आपण आता प्रिफिक्स बघितलं, सफिक्ससाठी एक एक्झाम्पल घेऊ आपण, CO2. बघा, प्रिफिक्स म्हणजे काय होतं, कंपाऊंडच्या समोर लावलं तर प्रिफिक्स. आता एक कंपाऊंडच्या समोर काही नाही आहे, पण ओच्या खाली काहीतरी दिसतंय आपल्याला, 2 हा आकडा दिसतोय. जर नावाच्या मागे काही लिहिलेलं असेल तर त्याला आपण काय म्हणत असतो, सफिक्स. हे आपल्यासाठी सुद्धा लागू होतं. ज्या वेळेला एखाद्या माणसाचं नाव लिहिलं जातं, सपोज माझं नाव लिहितोय आपण प्रसाद, तर प्रसादच्या समोर जर मिस्टर लावलं तर हे काय झालं, प्रिफिक्स.
आणि त्याच्या नावाच्या शेवटी जर आपण काय लावलं सर, तर हे काय झालं सफिक्स. प्रिफिक्स सफिक्स समजतंय, CO2. तर प्रिफिक्स लावलं तर ते एंटायर कंपाऊंडसाठी लागू होतं. आपण आत्ताच एक एक्झाम्पल बघितलं. बट सफिक्स ही इंडिव्हिज्युअल आयडेंटिटी असते. म्हणजेच अबाव एक्झाम्पलमध्ये C ची संख्या किती असेल 1 आणि ऑक्सिजनची संख्या किती असेल 2. हेच जर प्रिफिक्समध्ये असतं तर हे 2 आणि हे 2 आपण मागे बघितलं किती आलं होतं 4. तसं सफिक्समध्ये नसतं. सफिक्समध्ये इंडिव्हिज्युअल आयडेंटिटी असते. आता सफिक्सच्या बाबतीत आणखी एक एक्झाम्पल आपण बघू. O2 3O2 लिहिलं आपण. ऑक्सिजन एक एलिमेंट घेतलं आणि 3O2 लिहिलेलं आहे. आता एकच एलिमेंट आहे इथे. हे कशासाठी सांगितलं, ज्या वेळेला प्रिफिक्स आणि सफिक्स एकाच एलिमेंटमध्ये दिलेलं आहे. एकच एलिमेंट आहे, कोण आहे ऑक्सिजन, त्याच्यात प्रिफिक्स पण प्रेझेंट आहे आणि सफिक्स पण प्रेझेंट आहे. अशा वेळेला याचं कॅल्क्युलेशन कसं करायचं, तर अशा वेळेला याचा सरळ सरळ आपल्याला काय करायचंय, मल्टिप्लिकेशन करायचंय. 3 × 2 दॅट इज 6. म्हणजे किती ऑक्सिजन आहे आपण सांगू शकतो. इथे ऑक्सिजनची संख्या आहे 6. ऑक्सिजनची संख्या किती आहे 6. समजतंय. काही रूल्स लक्षात आले. हे लक्षात आले असेल तर आपण कोणत्या पुढच्या स्टेपला जाऊया. दॅट इज स्टेप नंबर 3. दॅट इज स्टेप नंबर 3. बघा स्टेप नंबर 3 आपल्याला काय सांगते. स्टेप 3 मध्ये आपण ऍक्च्युली बॅलेन्सिंगला सुरुवात करणार आहे. फ्रॉम स्टेप 2. स्टेप 2 वरून जो आपल्याला जो बॉक्स मिळाला होता तो पुन्हा इथे मी एक ड्रॉ करून घेतलेला आहे. जो स्टेप 2 मध्ये आपण ड्रॉ केला होता तोच आहे. सॉल्व्ह करताना हा ड्रॉ करायची तुम्हाला गरज नाही. जरी काढला तरी काहीही हरकत नाही. मी रेफरन्ससाठी इथे ड्रॉ केलेला आहे. बघा आपल्याला आता चेंजेस करावे लागतील तेव्हा ही रिॲक्शन काय इक्वेशन काय होईल, बॅलन्स. Na ची संख्या बघा इथे आहे 1, रिॲक्टंटमध्ये प्रॉडक्टमध्ये 2, O आहे 5 5, इथे चेंज करायची गरज नाही. H आहे 3 आणि 2, सल्फर आहे 1 1, इथे पण चेंज करायची गरज नाही. मग आपल्याला चेंज करायचा स्कोप आहे इथे सोडियममध्ये आणि हायड्रोजनमध्ये. तर चेंज करताना नेहमी असा कंपाऊंड घ्यायचा ज्याच्यामध्ये चेंजेस केल्यानंतर मॅक्झिमम नंबर चेंजेस होतील. म्हणजेच मोठा कंपाऊंड सिलेक्ट करायचा जेणेकरून आपल्याला लवकरात लवकर कमी स्टेपमध्ये सॉल्व्ह करता येईल. मग मोठा कंपाऊंड कुठला होता, आपल्याला पुन्हा एकदा रिॲक्शन लिहून घ्यावी लागेल. इथे काय रिॲक्शन होती ती, Na2SO4 वेट सॉरी ती रिॲक्शन काय होती, ती रिॲक्शन होती NaOH प्लस H2SO4 हे झालं रिॲक्टंट आणि प्रॉडक्टमध्ये मला मिळालं होतं Na2SO4 प्लस H2O ही रिॲक्शन होती. बघा सगळ्यात मोठा कंपाऊंड कुठला मिळतोय मला रिॲक्टंटमध्ये, दॅट इज NaOH. Na ची संख्या 1 आहे, इथे 2 आहे. मग आपल्याला चेंज कशामध्ये करायचा आहे, Na मध्ये. कशामध्ये चेंज करायचा आहे, Na मध्ये. तर मी काय केलं आता इथे, मी Na च्या समोर काय लिहिलं 2. Na च्या समोर काय लिहिलं आहे 2. आपल्याला माहिती ज्या वेळेला Na च्या समोर 2 लिहिलेलं आहे, कुठं लिहिलेलं आहे हे प्रिफिक्समध्ये, त्यावेळेला प्रिफिक्समध्ये चेंज केलेला असतो. त्यावेळेला चेंज केलेला जो नंबर आहे तो सर्वांसाठी लागू होतो, सर्व कंपाऊंडसाठी लागू होतो. म्हणजेच आता हे जे 2 आहे, Na देखील 2 झालं, O देखील 2 झालं, H देखील 2 झालं. मग आता व्हॅल्यूज बदलल्यानंतर स्टेप 3 मध्ये पुन्हा एकदा एक बॉक्स ड्रॉ केला आहे. आता वरती व्हॅल्यू बघायची आणि पुन्हा खालचा चार्ट फिलअप करायचा. बघा Na किती दिसतो आपल्याला रिॲक्टंटमध्ये 2, कारण Na च्या समोर लिहिलेलं आहे. इकडे किती आहे 2. बघा हे बॅलन्स झालेलं आहे. पण खरी गंमत आता खाली पण बदल झालेले असणार, कारण आपण कुठं चेंज केलं आहे प्रिफिक्समध्ये. परत O बघा आता Na च्या समोर 2 आहे, म्हणजे NaOH च्या समोर 2 आहे प्रिफिक्समध्ये. याचा अर्थ O ची पण संख्या किती झालेली आहे इथे, O ची पण संख्या आहे इथे 2. मग O2 ऑलरेडी 4 होते, 4 आणि 2 किती झाले, 4 आणि 2 किती झाले 6. इकडे आपण काहीच बदल केलेला नाहीये, 4 आणि 1 5, त्यामुळे इकडे जशाच्या तसं राहील. प्रॉडक्टमध्ये आपण बदल केलेले नसल्यामुळं इथलची बाजू जशाच्या तशी येणार, काही बदल होणार नाही. H बघायचं आहे. H 2 NaOH केलं होतं, म्हणजे H पण किती झाले 2. ऑलरेडी H किती होती इथे 2 आणि 2 किती झाले इथे 4. 2 आणि 2 किती झाले इथे 4. इथं आपण बदल केलेला आहे का काही, इथं काहीही बदल केलेला नाही, म्हणजे इथं किती राहतील 2च राहतील. बघा 2 NaOH आपण चेंज फक्त या NaOH मध्ये केला आहे. सल्फरमध्ये काही चेंज केलेला आहे का, H2SO4 मध्ये बदल केलेला आहे का, नाही. सल्फर 1 होतं तर 1च राहिलं आणि इकडे आपण बदल केलेला असल्यामुळं 1च राहिलं. बघा परत एकदा बघा, आपण Na बॅलन्स करायला गेलो
एने बॅलन्स करायला गेलो, 2च्या समोर एनेच्या समोर 2 लावलं, पण बाकीच्या गोष्टी परत अनबॅलन्स झाल्या. काय, हे बॅलन्स झालं, पण ऑक्सिजन आता जो बॅलन्स होता तो अनबॅलन्स होऊन गेला. हायड्रोजन पण परत अनबॅलन्स राहिला, सल्फर बॅलन्स राहिला. म्हणजे केमिकल इक्वेशन पूर्णपणे बॅलन्स झालेलं आहे का, तर त्याचा आन्सर आहे नाही. तर अजूनही इक्वेशन कसं आहे, अनबॅलन्स आहे. सो स्टेप 3 आपल्याला तोपर्यंत करायचे आहे जोपर्यंत इक्वेशन काय होत नाही, बॅलन्स होत नाही. स्टेप 3च्या फर्स्ट स्टेपमध्ये हा एक चार्ट आपल्याला मिळाला आणि हे एक इक्वेशन मिळालं, ते पुन्हा एकदा लिहून घेतलेलं आहे. हे इक्वेशन स्टेप 3च्या फर्स्ट चेंजेसमध्ये मला मिळालं म्हणून इथं नंबर 1 केलेलं आहे. काय आहे बघा, सोडियम जो आहे तो बरोबर आहे, तो बॅलन्स आहे, 2-2 आहे. ऑक्सिजन मात्र नाही आहे, हायड्रोजन मात्र नाही आहे, सल्फर आहे. मग चेंजेस कशात करायचे, एक लक्षात घ्या. चेंज आपल्याला अशा ठिकाणी करायचं आहे की त्याच्यामध्ये चेंज केल्यानंतर कमीत कमी स्टेपमध्ये पूर्ण इक्वेशन काय होईल, बॅलन्स होईल. तर मग ह्या वेळेला आपण चेंज कशामध्ये करणार आहे, आपण चेंज करणार आहे प्रॉडक्टमध्ये हायड्रोजनला चेंज करणार आहे. कशाला चेंज करणार आहे, हायड्रोजनला. हायड्रोजन बघा प्रॉडक्टमध्ये किती आहे, 2. रिॲक्टरमध्ये किती आहे, 4. कितीची गरज आहे प्रॉडक्टमध्ये, अजून 2ची गरज आहे. प्रॉडक्ट म्हणजे कोणती साईड, ही साईड. या साईडमध्ये हायड्रोजन कुठे दिसतंय आपल्याला, इथे. मग याच्यात आपल्याला चेंज करायचे, कितीची गरज आहे, अजून 2ची. म्हणून ह्या हायड्रोजनच्या समोर मी काय लिहून घेतले, 2. ह्या हायड्रोजनच्या समोर मी काय लिहून घेतले, 2. आता परत एकदा इक्वेशन पूर्णच्या पूर्ण इक्वेशन चेंज झालेलं आहे. या चेंज झालेल्या इक्वेशनवरून पुन्हा एकदा आपल्याला बॉक्स फिल करायचा आहे. बघा एने किती आहेत, 2. एने मध्ये काही चेंज, रिॲक्टंटमध्ये बघ लक्षात घ्यायचं आहे, सोप्यात सोप्या पद्धतीत लवकरात लवकर कसं सॉल्व्ह होतं. चेंजेस आपण कशात केले, प्रॉडक्ट. रिॲक्टंटमध्ये आपण काही चेंजेस केलेले आहेत का, नाही. म्हणून पूर्णच्या पूर्ण रिॲक्टंट तुम्ही जशाच्या तसं घेऊ शकतात, काहीही न करता. वरतून जशाच्या तसं रिॲक्टंट कॉपी करायचं, जशाच्या तसं कॉपी करू शकता. काय, 2, 6, 4, 1. कारण आपण रिॲक्टंटमध्ये काहीही बदल केलेला नाही आहे. बदल कुठं केलेला आहे आपण, प्रॉडक्टमध्ये. मग जे काय बदल होणार आहे ते इकडे होणार आहे. बघा इकडे एन किती आहे, 2. एनच्या समोर लिहिलं 2. ऑक्सिजन बघा हे 4. आणि आता आपल्याला कंपाऊंडच्या प्रिफिक्समध्ये लिहिलेलं आहे, H2 हा कंपाऊंड आहे, त्याच्या समोर 2 लिहिलं आहे. मग ऑक्सिजन पण किती झाले, 2. मग हे 2 ऑक्सिजन आणि हे 4 ऑक्सिजन, 4 आणि 2 किती झाले, 6. तर हे 6 ऑक्सिजन. हायड्रोजन बघायचे आहेत, हायड्रोजन इथे आहे का नाही, हायड्रोजन इथे आहे. खाली ऑलरेडी 2 होते, सफिक्समध्ये आपण कशामध्ये लिहिले, प्रिफिक्समध्ये. 2 आणि 2 किती झाले, मग हे 2 × 2 4. हे किती झाले, 4 झालेले आहेत. समजतंय. आणि लास्ट सल्फरमध्ये आपण काहीच बदल केलेला नाही आहे, म्हणजे सल्फर देखील इथे संपलेलं आहे. आता व्यवस्थित केअरफुली बघा, सोडियम बॅलन्स आहे, ऑक्सिजन बॅलन्स आहे, हायड्रोजन बॅलन्स आहे, सल्फर बॅलन्स आहे. पूर्णच्या पूर्ण बॉक्स ज्या वेळेला बॅलन्स होतो याचाच अर्थ पूर्णच्या पूर्ण केमिकल इक्वेशन आपलं काय झालेलं आहे, बॅलन्स झालेलं आहे. जी आपली स्टेप आहे ती म्हणजे स्टेप 4. स्टेप 4 म्हणजे काहीच नाही. जे आपण सॉल्व्ह केलं स्टेप 3 मध्ये, आपण जे बॅलन्स केलं ते जशाच्या तसं इथं मांडायचंय. फक्त मांडायचं म्हणजे काय, टू राईट डाऊन फायनल बॅलन्स केमिकल इक्वेशन. जे बॅलन्स केलेलं इक्वेशन आहे स्टेप 3 मध्ये आपण बॅलन्स केलं ते फक्त इथं लिहून घ्यायचं आहे व्यवस्थित. काय मिळालं होतं आपल्याला, 2NaOH प्लस H2SO4 हे झाले रिॲक्टंट. प्रॉडक्टमध्ये इट गिव्ज अस Na2SO4 प्लस 2H2O. हे पूर्णच्या पूर्ण जे काय आहे हे आहे माझं बॅलन्स केमिकल इक्वेशन. फायनली जे काही मला मिळालं हे आहे बॅलन्स केमिकल इक्वेशन. समजतंय. अशा पद्धतीने आपण काय केलं, जे अनबॅलन्स इक्वेशन होतं त्याला आपण काय केलं, हे बॅलन्स केलेलं आहे. समजतंय. स्टेप बाय स्टेप पूर्ण एकदा आपण पुन्हा एकदा रिवाइज करू, एकदा समरी घेऊ. आपल्याला एक अनबॅलन्स केमिकल इक्वेशन दिलं होतं ज्याला आपल्याला बॅलन्स करायचं होतं. स्टेप 1 आपल्याला सांगते जे दिलेली रिॲक्शन आहे, जे वर्ड इक्वेशन होतं त्याला केमिकल इक्वेशनमध्ये लिहून घ्यायचं आहे. राईट डाऊन द केमिकल इक्वेशन. सोडियम हायड्रॉक्साईडची रिॲक्शन सल्फ्युरिक ॲसिड सोबत झाली. सल्फ्युरिक ॲसिड सोबत रिॲक्शन झाल्यानंतर मला जे मिळतंय ते आपल्याला त्याच्या केमिकल फॉर्म्युल्याने लिहायचं आहे. सोडियम हायड्रॉक्साईडची रिॲक्शन सल्फ्युरिक ॲसिड सोबत झाल्यानंतर काय मिळालं, सोडियम सल्फेट प्लस वॉटर. मग पहिली स्टेप काय सांगते, राईट डाऊन द केमिकल इक्वेशन. केमिकल इक्वेशन कसं लिहितं आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं. केमिकल फॉर्म्युलाचा उपयोग करायचा आणि केमिकल इक्वेशन लिहायचं. केमिकल इक्वेशन काय मिळालं, NaOH प्लस H2SO4. प्रॉडक्टमध्ये Na2SO4 प्लस वॉटर दॅट इज H2O.
फर्स्ट स्टेप व्हेरी इझी क्लिअर. सेकंड स्टेप काय सांगते आपल्याला, इन सेकंड स्टेप वी हॅव टू चेक वेदर द इक्वेशन इज बॅलन्स ऑर अनबॅलन्स्ड. आपल्याला काय चेक करायचं आहे, इक्वेशन बॅलन्स आहे की अनबॅलन्स. आणि ते कसं करतात, त्यासाठी आपण काय ड्रॉ करणार आहे, एक बॉक्स ड्रॉ करणार आहे. समोर जो दिसतोय तसा एक बॉक्स ड्रॉ केला. तो बॉक्स ड्रॉ केल्यानंतर आपल्याला लक्षात आलं की सोडियम आणि हायड्रोजन हे काय होते, अनबॅलन्स होते. आणि एक जरी अनबॅलन्स असतं तरी पूर्णच्या पूर्ण केमिकल इक्वेशन काय आपण ठरवतो, अनबॅलन्स ठरवत असतो. नेक्स्ट मग आपण काही स्टेप्स, काही रूल्स बघितले. काही रूल्स असे आपल्याला सापडले की ज्याच्या थ्रू आपल्याला स्टेप 3ला मदत होईल. दिसताय ते. नेक्स्ट आपण स्टेप 3 बघितली. स्टेप 3 मध्ये आपण काय केलं, स्टेप 2 वरून जो चार्ट मिळाला होता तो पूर्णच्या पूर्ण चार्ट लिहून घेतला. आणि आपल्याला असं लक्षात आलं की सोडियम अनबॅलन्स होता. मग आपण सोडियमला चेंज केले. प्रॉडक्टमध्ये सोडियम 2 होते, रिॲक्टंटमध्ये 1 होता. मग आपल्याला कुठं वाढवायची गरज होती, रिॲक्टंटमध्ये. मग रिॲक्टंटमध्ये आपण काय केलं, हे जे दिसतंय हे स्टेप 2 वरून मिळालेला बॉक्स, स्टेप 3चा बॉक्स आपण इथं लिहिला. आपण काय केलं, Na च्या समोर 2 लिहिलं प्रिफिक्समध्ये. मग आपल्याला हा बॉक्स मिळाला. पण तरी देखील अनबॅलन्स होतं. ऑक्सिजन आणि हायड्रोजन काय होतं, अनबॅलन्स होतं. मग पुढे चलून आपण काय केलं, आपण स्टेप 3 मध्येच आणखी काही चेंजेस केले. कशामध्ये चेंजेस केले आपण चेंजेस केले, आपण कशामध्ये चेंजेस केले, आपण चेंजेस केले इथे हायड्रोजनमध्ये. हायड्रोजनची संख्या जी ऑलरेडी 2 होती त्याच्यासमोर प्रिफिक्समध्ये 2 लावलं. आणि पुन्हा एकदा आपण एक बॉक्स बनवला. फायनली हा बॉक्स बनला आणि आपल्याला असं लक्षात आलं की चारी जे एलिमेंट्स होते ते आता फायनली बॅलन्स आहे. आणि सर्व बॅलन्स असता याचाच अर्थ काय, स्टेप 4 सर्वच्या सर्व केमिकल इक्वेशन काय झालेलं आहे, बॅलन्स झालेलं आहे. आणि या स्टेप 4 मध्ये आपल्याला काहीही वेगळं न करता जे बॅलन्स झालेले इक्वेशन आहे ते जशाच्या तसं इथं आपल्याला काय करायचं आहे, रिप्रेझेंट करायचं आहे. आणि तेच इथे आपण काय केलेलं आहे, रिप्रेझेंट केलेलं आहे. समजतंय. अशा पद्धतीने आजच्या लेक्चरमध्ये आपण खूप महत्त्वाचा बिट कव्हर केला, ते म्हणजे हाऊ टू बॅलन्स केमिकल इक्वेशन. आय होप सगळ्यांचे डाऊट क्लिअर झालेले असतील. याच स्टेप्सच्या खाली 2 क्वेश्चन तुम्हाला दिलेले आहेत. टू बॅलन्स द केमिकल इक्वेशन, हाऊ टू बॅलन्स द केमिकल इक्वेशन आज आपण बघितलं. आता तुमच्यासाठी होमवर्क आहे, जे ते दिलेले 2 इक्वेशन आहे ते आज तुम्हाला काय करायचे, बॅलन्स करायचे आहेत. कळालं. नक्की आजचा होमवर्क कंप्लीट करायचा. आणि कंप्लीट झाल्यानंतर सर्वांनी ग्रुपवरती त्याचे फोटोज टाकायचे आहे. स्टेप बाय स्टेप 4 ते 5 स्टेपमध्ये तुम्हाला इक्वेशन बॅलन्स करता येतं. सो जे खाली होमवर्कमध्ये आज जे 2 इक्वेशन लिहिले आहे ते सॉल्व्ह करायचे आणि त्याचे फोटोज ग्रुपवरती तुम्हाला आजच्या आज सेंड करायचे आहेत. थँक्यू.